सोना सोना. नाही नाही उशीर झालाय म्हणून म्हटलं सोना. सोना. उठ उठ सोन्या. अगं पोरगा आपला हनीमूनला गेलाय. तो सुखरूप पोचला की नाही बघायला नको. ताबडतोब झोपते. पोचलो बाबा एकदाच ना. बरं आहे सगळं ना. अहो काय हो जरा वजन बघून द्या ना. काय ही पण? बॅग कोणाची. ओ मी केवढा. तुमचं आपलं काहीतरीच. अ, 2च साड्या आहेत त्याच्यात. हं? आता या पटकन. अरे आता कोणाचा फोन. बाबा. हॅलो बाबा. आम्ही हॉटेलमध्ये आत्ताच पोहोचलो. अरे वा 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 मला मला सुखरूप पोचलात ना. हा आतापर्यंत तरी झालं. आता बघू पुढे. अरे पुढे पण सगळं सुखरूप होईल. तू अजिबात काळजी करू नकोस. हा. अरे हनीमूनचा सगळा खर्च सासऱ्याने केलाय. हम्म. हे काम कर पहिला आईशी बोल. बाबू. हाय. बाबू कसा आहेस बाळा? आणि ऐश्वर्या कशी आहे बाळा? ठीक आहे. तिची काळजी घे हा बाबू. हो. हे बघ आता तू लहान नाही राहिलास बाबू. हा? अगं लहान असता तर हनीमूनला गेला असता का. बाबूचे बाबा. कोणाला आता तुम्ही. हा मी हा. हा बाबू ऐश्वर्याकडे फोन दे जरा. अगं ती अरे गेली कुठे. इथेच होती ना आता. ती रिसेप्शन वर गेली बहुतेक. मी तिला देतो नंतर फोन. हा. हो का बाबू? काळजी घे हा बाबू. हा. नाही माझी काळजी करू नका. तुम्ही तुमची काळजी करा. ओके बाय बाय. बाय बाय बाबू. म्हणे ऐश्वर्याला फोन द्या. कुणाचं काय तर कुणाचं काय. या Yeah. He's here. Ma'am, our hotel is wonderful and so comfortable. Okay. ही SSC फेल. हिला काय कळायचं इंग्लिश डोमलच. My father has reserved room in your hotel. What's your name, please? Mr. and Mrs. Baburao Pawar. येस. Let me check. Yeah, reserve. Your room number is 200. Oh, okay. Take this key. Welcome. Madam, could you please guide me to the most wonderful and attractive spots here? Yeah, especially Low Point is very attractive. Is it? हा. Really? Thank you so much. It's okay. Enjoy your honeymoon. या. Room service? यस मैम. लगेज लेके जाओ. ये और लगेच वर लेके जा. हे इकडे. काय हो? काय ग. मला एक गोष्ट सांग. तू त्या बाईशी एवढी फाडफाड इंग्लिश मध्ये कशी काय बोललीस. तू 10वी नापास आहेस ना. अहो मी MBA. तू MBA. हो. अरे मग लग्नाच्या वेळेला मला काय सांगितलं की 10वी नापास आहे म्हणून तू. अहो मी कुठे सांगितलं? मग? त्या केसाळ अंकलनी सांगितलं. अच्छा त्या केसाने असा केसानं गळा कापला काय आमचा. चांगला आहे. बायको MBA नवरा. अहो आता हे बाहेर सांगू नका नाही तर सगळ्या जगासमोर माझी. नाही सांगणार. तू काय बघतो रे. आम्ही काय बोललो त्यातलं तू काही ऐकलं नाहीस ना. अजिबात नाही. व्हेरी गुड. फक्त एक गोष्ट कानावर आली. काय. तुमची बायको MBA आहे. हे बघ ती MBA असली तरी नवरा BA आहे. हा. हे लक्षात ठेव. अहो पण त्या MBA आहेत. अरे त्या MBA मी BA हे तू ठरवायचं नाही. तुला काय कळत रे. तू किती शिकलास मला सांग. मी BSc आहे. हो का. हे बघ शिक्षणापेक्षा टॅलेंट महत्वाचं असतं. कधी लक्षात ठेव. आणि ते माझ्याकडे म्हणून मीचा नवरा आहे. आणि त्या टॅलेंटच्या जोरावर मी तुला टिप देतो. ठेव. 10 रुपये. हा. अहो साहेब हे 5 स्टार हॉटेल आहे. राम भरोसे नाही. अरे टेक दिस. Thanks, ma'am. अरे सुट्टे बघ काय. मी होतो पुढे. तुम्ही या मागून. ओके. अशे 100 रुपये दिले तू त्याला. अगं काय दिवाळी आहे का. अहो शेवटी तुमच्या प्रेस्टिजचा प्रश्न आहे. हा ते पण महत्वाचं आहे म्हणा. अहो हा? मग जायचं ना उद्या कुठे. लव पॉइंट बघायला. लव पॉइंट ना. हा. उद्याच उद्या बघू. आता झोपू. चला. हा. चल 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 मेरे हाथी ओ मेरे साथी. अहो. हा? एक फोटो काढा ना. एक फोटो काढू. हा हा? हा. काढला एक फोटो. एकट्याचं काय काढताय. दोघं एकत्र काढू ना. दोघं एकत्र काढूया. हा. तुला पण काढायचंय. अडीकडे काढला एकत्र फोटो. अहो दोघांचा एकत्र फोटो काढूया. आता दोघांचा एकत्र काय असा कॅमेरा ठेवून काढायचा का. कसं जमणार ते. मला दिसला पाहिजे ना डिस्प्ले ओ, असा. दादा, इकडे या ना. इकडे या ना. आमच्या दोघांचा एक फोटो काढा ना. फोटो हा. काढतो ना. द्या. जमणार तुम्हाला. हो जमेल ना. का नाही जमणार. बघा जमताय का. काढा काढा एकत्र काढा फोटो. 1 मिनिट हा. जवळ या. जवळ. हो. बस. अहो बसत नाही हो. थोडं आणखी. आता अजून जवळ. हा हा हा. ओके ओके. स्माइल.
ओके झाला झालं. माझा पासपोर्ट साईज वेगळा द्या म्हणजे झालं काय. हे घ्या जाऊ. थँक्यू. अहो हा? फोटो बघूया ना. आता कुठं बघायचं इथे दिसणार का उन्हामध्ये आपण रात्री बघूयात मस्त हा, बरं, चालेल. निसर्ग बघ निसर्ग किती छान आहे. हो तुला असं नाही वाटत हा निसर्ग आपल्याला हाक मारतो. मग मी जरा निसर्गाच्या हाकेला ओ देऊन आलो. तू बस जरा. हा ओके. आलोच मी. वाव. ओहो क्या बात है. नाही 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 जरा क्लोज जाऊन फोटो घ्यायला पाहिजे. चला बाबूराव ही संधी सोडू नका. असा फोटो काढतो ना हिचा आज. करेक्ट फेसिंग मिळालंय मला. आता कुठे गेली. अच्छा ओके. आणि Excuse me? सॉरी 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 चुकून झालं हो माझ्याकडून. इट्स ओके. तुम्ही फोटोग्राफर आहात का? हा प्लीज माझ्या मोबाईल मध्ये माझा फोटो काढता का? मोबाईल मध्ये. प्लीज. मोबाईल मध्ये कसे फोटो काढायचे त्यापेक्षा हा प्रोफेशनल कॅमेरा आहे ना मी त्याच्यामध्ये काढतो ना फोटो तुमचे. दॅट्स सो नाईस. प्लीज. ओहो व्हेरी नाईस. वन मोर व्हेरी नाईस. शो मी. कसं झालं. वाव. अरे मग सो क्यूट. हाँ, कितना पैसा हुआ? पैसा नहीं हुआ क्योंकि ये मेरा खुद का कैमरा है. मैं प्रोफेशनल फोटोग्राफर नहीं है. मैं स्वतःच्या कष्टानं लिया हुआ है. तुम्ही मराठी आहात का? कसं काय ओळखलं तुम्ही. अहो तुमच्या तुटक्या फुटक्या हिंदीवर. एनिवेज मी प्रिया जवळकर. मी बाबूराव पवार. बाबूराव पवार. ओके. तुम्ही प्रिया जवळकर. जवळकर. आडनावातच सगळं आहे हो तुमच्या. प्रिया जवळकर नाही म्हणजे चांगलं आडनाव. एनिवेज इथे हनीमून साठी आलात? हनीमून वगैरे कसं काय. हे निसर्ग सौंदर्य मला बघून राहवलं नाही म्हणून मी इकडे आलो फोटोग्राफी करायला. वाव. बरेच शौकीन दिसताय हो तुम्ही. मला शौक आहे ना मग. मग परदेशातही जात असाल ना फोटोग्राफीसाठी? हो लंडन अमेरिका दुबई युरोप मस्कत चेकोस्लोवाकिया सगळीकडे जातो मी. तुम्ही तर खूप मोठे बिझनेसमॅन आहात. मी नाही माझे बाबा मोठे बिझनेसमॅन आहेत. मी इकडे न्यूज रिपोर्टर आहे एका चॅनल मध्ये. दॅट्स सो एक्साइटिंग. एनिवेज तुम्ही हनीमून साठी वगैरे नाही ना आलात. नो प्लीज. वा तेच मला हवं होतं खरं तर. मी इथे ट्रेनिंग साठी आली आहे. हनीमूनच्या. नो मॉडेलिंगच्या ट्रेनिंग साठी. हो जोक फक्त बाकी काही नाही. तुम्ही मॉडेल आहात. हो. मला वाटलंच फोटो बघून तुमचे तुम्ही मॉडेल आहात. क्या बात आहे. Thanks. मस्त छान दिसत तुम्ही अगदी. थँक्यू. मला आणखीन एक शौक आहे फोटोग्राफी नंतर आईस्क्रीम खाण्याचा. तुम्ही आईस्क्रीम खाणार. शो वाय नॉट. क्या बात आहे. 1 मिनिटात मी आलो फक्त 1 मिनिटात. ओके. अय्या आलात. हो. अहो किती छान वाटतंय ना इथे. छान आहे. हा. पहिला मी मोबाईल दिलाय का ग तुझ्याकडे माझा. नाही हो. अगं दिला होता जाताना. नाही. ते मी पाडला की काय तिकडे. अय्या. 1 मिनिट मी बघून आलो. हा हो, कॅमेरा बघूया, सांभाळ. आलोच आम्ही. मोबाईल कुठे गेला यार. अहो लवकर या. चला जाऊया आईस्क्रीम खायला. टूटी फुटी आईस्क्रीम. टूटी फुटी आहे लेकिन अच्छी होगी. काय ना ती सगळी गंमत आहे. तुला बदाम पिस्ता फ्लेवर आवडतो ना. अरे हो. पण इतकं महागाचं आईस्क्रीम घेण्याची काय गरज आहे? महाग काय. पैसे होते माझ्याकडे. हो. प्रॉब्लेम कसा झाला. 1000ची नोट त्याला दिली. तो म्हटला माझ्याकडे सुट्टे नाहीत. अरे म्हटलं सुट्टीची काय काळजी करायची बुवा. टिप म्हणून ठेव वरचे. नेहमी असंच करतो मी. वाव. तुम्ही ना कोणालाही आवडाल.
स्वभाव मस्त आहे तुमचा एकदम आईस्क्रीम सारखा. बाय द वे उद्या मी नैनितालला चाललीये फ्लाईटनी फॅशन फेअर साठी. सो मुंबईत आल्यानंतर भेटेल मी तुला. ओ आय एम सॉरी तुम्हाला. नो प्रॉब्लेम. एनिवेज 5 times 8 28 588. हो हो मलाही तसंच वाटतं. अरे नंबर आहे माझा लिहून घे. हा नंबर होता. हो मला वाटलं काहीतरी इंग्लिश बोलली तू पटकन. काय? 5 times 8 ओ 5 times 8 मस्त आहे नंबर. 5 times 8 28 28 588. 588 मस्त. हो मिस कॉल दे ना. हे बघ आला आला. ओके ओके क्या बात. चल एनिवे मी तुला मुंबईत आल्यानंतर फोन करते. हो, हो. बाय बाय. या 5 times 8 288 तू मला भेट. हा बाय कोणत्या मुलीला बाय करतायत बाय बघतेच मी. बाय भेटू परत. बाय. अहो हा बाय कोणाला करताय? कुठं कोणाला काय काहीच नाही. आणि मी तुम्हाला केव्हापासून शोधते. कुठे होतात अगं तुम्ही? काय बोलतेस तू. मी तुला केव्हापासून शोधतोय. एवढी असूनही तू मला सापडली नशी किती मोठी हो. गोष्ट आहे. चल बसूया. अहो हा? आईस्क्रीम खाऊया ना. हे हा. नको ग फार महाग आहे इथलं आईस्क्रीम. नको हा, मी पैसे देते. नको. नवऱ्यानं बायकोकडून पैसे घेणं हे बरं दिसत नाही. असं माझे बाबा म्हणायचे मला. पण कधीतरी ठीक आहे ना. पण एकदाच बरंचच्या वेळेला मी. हा ओके. दादा 3 आईस्क्रीम द्या. 2 चॉकलेट 1 मँगो दे. मस्त व्हेरी गुड. टँग टँग. अय्या 3 हो 1 तुझ्यासाठी 2 माझ्यासाठी. का? आज माझा कसा जरा जास्त चुकल्यासारखा वाटतोय ग. काय नाही तिकडे बस वाटा नंतर रड. अहो मी काय? असं नीट बघून बघून चाल. खाली चिखल आहे. पाऊस झालेला असताना नीट चालावं माणसानं. हे बघ किडा मुंगे सांभाळ त्यांना पण जीव असतो. हे सगळं सांभाळ तुझं वजन. माझे बाबा म्हणतात पाऊस वगैरे पडलेला असताना शेवाळ असताना माणसानं नीट चालावं. असं तो आंड वर करून. सॉरी ते चुकून लागलंय ते. सॉरी काका. हो चुकून थांबा. असं चुकून पडलो मी. चुकून? हो बघा ऐका ना माझं. हो अरे चुकून हे काय. हे असं चुकून पण घडलं. आता मी तुला ठोकून काढणार आहे. अहो बाई तुम्ही कशाला मध्ये येताय. हे बघा ते माझे मिस्टर आहेत. हो तो कोणी का असना पण आज मी त्याची हाड मोडणार आहे. कारण मी रेसलिंग चॅम्पियन आहे. हो का? हो तुम्ही असाल रेसलिंग चॅम्पियन हा. पण मी सुद्धा कराटे चॅम्पियन आहे. कळलं? अहो तुम्ही एक महत्वाचं काम करा. सोडत नाही त्याला. जरा मागे वा आणि हे धरा. रेसलिंग चॅम्पियन काय? ओ रेसलिंग आता राहू दे. चॅम्पियन. अरे वा सकाळी सकाळी प्रियाचा फोन. हॅलो. हा मी मस्त. अच्छा हा भेटूया ना ग. मला पण भेटायचंय तुला. अगं कसला कसला आवाज आहे का तुझा. असं किंचाळतात का माणूस घाबरतो ना. अहो तुम्ही इथे काय करताय? दिसत नाही का फोनवर बोलतोय. फोनवर? फोन कुठे आहे माझा. अहो तेच म्हणते मी. कुठे आहे तुमचा फोन? अगं माझा फोन पडला तुझ्या किंचाळण्यानं खाली फुटला ग. तो मला जाऊ दे. अहो, काय करताय? काय करता काय फोन उचलायला पाहिजे ना. किती महत्वाचा नंबर आहे त्याच्यामध्ये माझा ग. एवढ्या उंचावरून पडल्यावरती चक्काचूर झाला असेल त्या फोनचा. कचरा झाला ग त्याचा. पण फार महत्वाचा नंबर आहे त्याच्या. जाऊ देत मला. जाऊ अहो असा कोणता महत्वाचा नंबर आहे? लवर नंबर. हा काय म्हणताय? लॉकर नंबर. हा बँकेचा लॉकर नंबर असतो की नाही. हा जो लॉकर उघडत नाही म्हणून बँक एक नंबर देते. हा. तो लॉकर नंबर होता का त्याच्यामध्ये. तो फार महत्वाचा आहे. मला जाऊ देत. अहो, जाऊ द्या. माझे पप्पा तुम्हाला नवीन मोबाईल घेऊन देतील. हा नवीन. हा हा मग चांगला तो स्क्रीन टच असा स्लाइड वाला वगैरे घ्यायला सांगते. मला आवडेल तो. पण हा फार महत्वाचा होता ग माझा. मला जाऊ दे ग. मला अहो. सोड. मला जाऊ दे. जायचंय मला. काय करते? मराठी एवढी हौस आहे ना. जा जा नको जा. नको. ऐक ऐक ऐक. फिटली हाऊस. फिटली हाऊस. नवीन मोबाईल मध्ये टाकेन मी तो नंबर. हा पण माझा मोबाईल फुटला या दुःखात. हनीमून ओव्हर. हनीमूनचा एंड असा. हे काय भूकंप. 27. बापरे 28. भूकंप. वाचवा. मेलो. अहो भूकंप. अरे देवा काय होणार. वाचवा. भूकंप भूकंप. आई
अरे कसे झोपलेत हे? यांना प्रलय आला तरी फरक पडणार नाही. मरू दे. भूकंप भूकंप भूकंप. छायला भूकंपाचं केंद्रबिंदू काय वर आहे की काय? काय चाललंय हे? जाऊ दे तिकडे. भूकंप वाचवा. मेलो. आई! काय चाललंय माझ्या घरात? भूकंप आलाय. ओय! वाचवा. अगं ए, थांब. यांना काय झालं? तू रशीच्या उड्या मारतेस घरामध्ये सकाळी सकाळी? अरे मला वाटलं भूकंप आला की काय या घरात. अहो काही चेंज आहे? हो आहे ना, 2 भिंती पडल्या, छत तेवढं बाकी आहे, तेवढाच चेंज झालाय घरात. माझ्यात काही चेंज आहे का? तुझ्यात जा कपडे चेंज करून घे, तू तेवढाच चेंज करू शकते. जा तिकडे. पण मी डायटिंग पण करते ना, तरी माझ्यात काही चेंज नाही. उद्यापासून ना 100च्या जागी 200 रस्सी उड्या मारीन. कमी पडल्या तर 200च्या वर पण मारीन. 200? वा वा वा. तुझे पाय कुठे आहेत? मी तुझ्या पाया पडतो. शी बाबा. अहो नवऱ्याने असं बायकोच्या पाया पडू नये. हो मी पाया याच्यासाठी पडतोय ग. प्लीज उड्या नको मारू. या घराच्या जागी माझी समाधी बांधावी लागेल आता. अहो मी काय म्हणते, उद्या तुम्ही ऑफिसला जाताना मला जवळच्या लेडीज एक्सरसाइज सेंटर वरती सोडाल का? लेडीज एक्सरसाइज सेंटर? तू फारच मनावर घेतलंय का हे सगळं? मग शेवटी तुमच्या सुखातच माझं सुख आहे. अगं किती लांब आहे? अहो जवळच आहे. ए, थांब 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 बस. ए थांब बाबा. चल. हा माझा मोबाईल ठेवा. का? मी जरा जिमची चौकशी करून येते. नसत्या चौकशाच फार बायकांना. हा चौकशी करते ना तू जिमची? आणि हो तुम्ही मला मार्केटला सोडूनच पुढे जा. हा आहे जिमवाल्याचा शेवटचा दिवस आज. आयला हे इकडे कुठे? आता मरतोय फुकट. ओ माय गॉड, तू इथे? ओ माय गॉड, तू इथे? बघ ना कसा योगा असतो. आपण परत भेटलो. मी किती फोन केले रे तुला. अरे पण तुझा फोन नॉट रिचेबल दाखवतो. हो ग, तो माझा फोन गेला. काय करायचं त्याचं आता? ही तुझी कार आहे? ड्रायव्हर पण ठेवलाय? 6 ड्रायव्हर आहेत माझ्याकडे. 6. वाव. एक मिनिट. फोन मिसेसचा कॉल आहे. व्हॉट? मिस कॉल आहे. यू चीटर. म्हणजे तुझं लग्न झालंय? अगं म्हणजे झालंय पण आणि नाही पण झालंय ग. म्हणजे मला खरं सांगायचं तर माझं तुझ्यावरच प्रेम आहे ग. व्हॉट? हो म्हणजे हे मला तुला सांगायचं होतं पण आतापर्यंत माझं धाडच नाही झालं. पण आता त्याचा काय उपयोग आहे? अगं का नाही उपयोग? ऐक ना, हे बघ, ती बाई दिसते तुला? काहीतरी जोडी जुळते का? तू मला सांग. अशा बाईशी कोणी लग्न केलं असतं का? मग मी का केलं विचार? का केलं? आजोबा आजोबा गेले, ते आता नाही त्या जगात. आजोबांची फार इच्छा होती की मी त्या मुलीशी लग्न करावं ग. म्हणून मी खरं तर त्या मुलीशी लग्न केलं. त्यांच्या आत्म्याला शांती लाभेल म्हणून, बाकी काहीच नाही. मी तुझं दुःख समजू शकते रे. बाण बरोबर लागलाय. म्हणजे आत्म्याला शांती मिळाली असेल त्यांच्या. म्हटलं आता नंबर गेलाय ना, काही टेन्शन नाही. माझा दुसरा नंबर आहे, लिहून घे. बोल. 9226262006. बघितलंस? आली ती आली. तू निघ. ओके ठीक आहे, चल बाय. मी तुला फोन करते. बाय. बाय. अहो कोण होती ती? माझी दूरची मैत्रीण आज फार जवळ आली माझ्या. हा म्हणजे म्हणजे तुला मार्केटला जायचं होतं ना? काय अगं काय होतं तुला? हॅलो अगं काय तुला त्रास होतोय का कसला? चल 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 गाडीत बस. आई. अरे देवा. आई करा. बर, किती दिवस झाले? काय दिवस गेले? ते नाही, गेले 10-12 दिवस ना त्या डायटिंग करत असणार. हा असं म्हणून त्यांना विकनेस आलाय बस. मग ठीक आहे. ते काही ठीक नाही. तुम्ही त्यांचा आहार एकदम बंद करू नका. हो त्या 16 सोमवारचा उपास धरलाय. भाग्यवान आहात तुम्ही बाबूराव. तुमची बायको तुमच्यासाठी उपवास करते. नाहीतर माझी बायको वटपौर्णिमेला सुद्धा उपवास करत नाही, माहिती आहे का? बोला. पण मी काय म्हणतो, एवढा चांगला नवरा मिळालेला असताना उपवास कशाला करायचा?
मग मी बारीक कशी होणार? तुमच्या प्रकृतीमानाने तुमची तब्येत उत्तम आहे. आणि कुठल्या मूर्खाने सांगितलं हं? बारीक असणं म्हणजे सुंदर असणं. बाह्य रूपापेक्षा आंतरिक सुंदरता अतिशय महत्वाची. मी या गोळ्या लिहून दिल्यात, त्यांना वेळेवर द्या. हो. ठीक आहे, बाकी काळजी करण्याचं काही कारण नाही. येऊ मी? या मी येतो ना तुमच्या बरोबर. द्या बॅग माझ्याजवळ द्या. थँक्यू. निवांत बसूयात का तुला लगेच जायचंय घरी? नाही, पहिलंच ऑप्शन ठीक आहे. बसूयात निवांत. काय मी घरी सांगून आलो मी उशिरा येणार आहे घरी म्हणून. म्हणजे तू सगळं तुझ्या बायकोला सांगतोस की काय? हा? तिला काय सांगायचं सगळं? तिला मी काहीही सांगत नाही. खरं तर कालच मी तिची भेट घालून देणार होतो, पण तिला चक्कर आली का मध्येच. चक्कर आली म्हणजे? ते आपलं हे आ? नाही तू समजतेस तशी चक्कर नाही ग. ती वेगळीच चक्कर होती. खरं तर मी तिला हात पण नाही लावत. का म्हणजे काय, लग्नाच्या पहिल्याच रात्री तिला खडसावून सांगितलं मी, तुझ्या माझ्यात नवरा बायकोचं नातं नाहीये, माझं तुझ्यावर अजिबात प्रेम नाहीये. मग तुझं कोणावरती प्रेम आहे? तुझ्यावर. खरंच? मी तुला पहिल्यांदा पाहिलं ना तेव्हाच तू मला आवडली होतीस. या हृदयात फक्त तुझाच फोटो आहे. दुसऱ्या कुठल्याच थुकरट फ्रेमला आता जागा नाहीये. पण तुझ्या बायकोचं काय रे? तीच तर खरी अडचण आहे ना. पण ती अडचण दूर झाल्याशिवाय आपल्या दोघांचं मिलन होऊ शकणार नाही. म्हणजे तू पण मग येस. तुझी शपथ. पण तुझी बायको कशाला गाठवण करून देतेस तिची सारखी सारखी? तू काळजीच करू नकोस. तुझ्यासारखी सुंदर मुलगी माझ्या आयुष्यात आल्यावरती त्या म्हशीचं दावं तोडायला काय मला वेळ लागणार आहे? हे बघ, तुला जे काय करायचं तू कर. मी उद्या गोव्याला फॅशन शो साठी चालली आहे. सो मी येईपर्यंत मला गुड न्यूज मिळालीच पाहिजे. तू काळजीच करू नको ग. उद्याच तिचे बॉडीगार्ड पण निघालेत. म्हणजे? तिचे आई बाबा निघालेत गावी. करतो मी काय करायचं ते. कशाला रडतेस? रडू नकोस बाळा. चला चला. अजून थोडे दिवस थांबला असतात तर. नाही ग भाभी, बरीचशी कामं खोळंबली आहेत ना. तुझा सुखाचा संसार बघितला, बरं वाटलं. हे बघ, जावे बापूंना सांग आम्ही निघालो म्हणून. हो सांगते, ते आज लवकर गेले. बर. हे बघ, एक आई म्हणून मी तुला सांगते, एक गोष्ट लक्षात ठेव. एकमेकांना समजून राहा. हा? आणि छोट्या छोट्या गोष्टीवर ना भांडत बसू नका. कळलं? एक छोटीशी ठिणगी की नाही भम मोठा स्फोट उडवू शकते. सांभाळून. अरे नाही भाभी, नाही. आशीर्वाद द्या, असेच येत राहा. अगं येऊ आम्ही, रडायचं नाही. येतो. हा, सुखी राहा. येऊ. स्वतःची काळजी घे. अरे बापरे, यांचे संपतच नाही. हो चला आता येऊ आपण परत भेटायला. बाप्पा, चला. मुलगी आहे माझी. प्लॅन सक्सेसफुल. बस आता मला सहन होत नाहीये. मी तुम्हाला शेवटचं सांगते. काय? तो किचन मधला एक्झॉस्ट फॅन तुम्ही कधी रिपेअर करणार आहे? काय? एक्झॉस्ट फॅन? हे तुला सांगायचं होतं? हो. मग रडतेस कशाला? अहो कांदा कापल्याने रडायला येतच ना. तू कांदा कापत होती म्हणून रडतीयस? हो. मला वाटलं घरबीर सोडून चालली की काय. घर सोडून? मी कशाला जाऊ घर सोडून? गार्डन मध्ये मी त्या मुली बरोबर हे सगळं करत होतो ते पाहिलं ना तू? हो. मग
तुला माझा राग आला असेल हा? नाही नाही म्हणते. का आज तारीख कोणती आहे? कोणती आहे 1 एप्रिल. हं? तुम्ही मला एप्रिल फुल बनवलात ना. 1 एप्रिलला सगळं झालं. एप्रिल फुल वगैरे काही नाहीये. हे बघ, मी तुला खरं खरं सांगतोय, त्या मुलीवर माझं प्रेम आहे, लफडा माझं. चला, तुम्ही माझी चेष्टा करताय ना. अगं ए चेष्टा नाही करताय मी तुला खरं खरं सांगतोय. आणि आता ऐक, हे लग्न माझ्या मनाविरुद्ध झालंय. प्रिया नावाच्या एका मुलीवर माझं प्रेम आहे आणि मी तिच्याशी आत्ताही लग्न करू शकतो. हा? हे आपल्यामध्ये जे काही लग्न वगैरे झालं ना, हा संसार वगैरे, हे सगळं खोटं आहे. असेही आपण लांब लांब आहोत, त्यापेक्षा कायमचे लांब होऊयात ना. पती पत्नीचं नातं काय फक्त एकत्र झोपण्यापुरतच मर्यादित हे असतं? बघ, ते मला काही माहित नाही. मला फक्त एवढंच कळतंय की मला तुझ्याकडून घटस्फोट हवाय. घटस्फोट? हो, घटस्फोट. त्याच्यात तुझं आणि माझं भलं आहे. तुम्हाला कोणी सांगितलं तुम्हाला घटस्फोट दिल्यावर माझं भलं होईल म्हणून? हे जे मी तुमच्या नावाने गळ्यात बांधलंय ना, ते फॅशनचा नेकलेस म्हणून नाही, जन्मोजन्मीचं नातं येते. असं तडकाफडकी तोडता येत नाही. हे बघ, तुम्ही बघा, मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगते, तुम्ही या गोष्टीचा नीट विचार करा. आणि हो, मी पण करेन. मी पण करेन म्हणे, मी पण करेन. हं? बरं, जल्ला काय जळलं? हे बघ, गॅस चालू ठेवतात मग काहीतरी जळणारच ना. त्याला साहेब साहेब जळला. त्याला साहेब झाला नाही हो, करपाटला कालीच तुमचा ता. हा? साहेबांनो माझा थोडं ऐकून घ्या. हं. मी काय म्हणतोय, काय? पुढच्या महिन्यापासून मी दुसरी नोकरी बघू काय? काय रे? ताईसाहेबांचं तुमचा घटस्फोट होणार. मग गाडी आणि ड्रायव्हर ठेवायची लायकी थोडी आहे तुमची. सगळं चोरून ऐकलंस तू? जल्ला म्हणा, तीच एक वाईट सवय आहे ना. जल्ला, चांगली सवय आहे तुझी. मग तुझा पगार झाला का रे या महिन्याचा? हा? जल्ला हं? पगार जळला? झाला, जल्ला पगार झाला. मग जल्ला आता लक्षात ठेवायचा, हा. सकाळी 7 वाजता गाडी रेडी ठेवायची. समजलं ना? ओ साहेबानू, हा. गाडी रिपेअरिंगला टाकली गॅरेज मध्ये का? आणि उद्यापासून बसने त्याची सवय करा. याच्या पुढे तुम्हाला तसंच जायचं आहे. आले मोठे गाडी. अरे ऐक ना, हे माणसं आहे, जल्लाय. हा काय जल्ला? हे मात्र गरजेचं आहे. बाबू, मी काय म्हणतो, तू इन्शुरन्स काढलेस का रे? काढलाय ना, माझ्या सासऱ्यानं चांगला जॉईन इन्शुरन्स काढलाय. अरे वा, मस्त मस्त. हा. म्हणजे काय माहितीये काय, हा. उद्या तू का चकलास? म्हणजे मला काय म्हणायचं आहे की तुझ्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर तुझे पैसे तुझ्या बायकोला मिळतील ना. हा. आणि बायको गचकली तर तुला मिळतील. अरे, त्याचा मी कधी विचारच केला नाही. सर, शॉट रेडी आहे. हा, आलो चल, मी जरा शॉट रेडी आहे, येतो. हा, इन्शुरन्स